सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे टाईम. टाईम कोणती पण गोष्टी काही करायचं म्हणलं ना, टाईम नाही. ॲडजस्ट चुकी झाली माहीत. आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 95वा दिवस आहे. तर आपल्याला रेग्युलरमध्ये पाणी पिऊ, 1 ग्लास पाणी आणि कॉफीने दिवसाची सुरुवात नक्की करायची म्हणजे करायची. सगळ्यात मेन गोष्ट आहे. तर चला, कॉफी नेसले. उठला सकाळ सकाळ तू झोपा. तर काल आपण गेलतो हिल ट्रेकिंग म्हणजे आपण साऊथ सिटीला गेलतो. मागच्या वेळेस आपण पुढच्या साईडने गेलतो, तर यावेळेस पलीकडच्या साईडने गेलो. तर ह्याने काय होतं, ट्रेकिंगने पाय आपल्या जेवढे जॉईंट बिंड असते कुठलचे कुठं पण असं आपण हात ठेवून चढतो ना, कसं चढतो ते पूर्ण बॉडीचा व्यायाम होतो, पूर्ण बॉडी हे होतं, प्रॅक्टिस होती. तर या गोष्टीने हिल ट्रॅकिंग आपल्यातून हप्त्यातून एकदा तरी करायला पाहिजेत. तर आपण हे करतो आणि वरती आपण जॉगिंग केली आणि स्किपिंग मारली रेग्युलर, आपण कंटिन्युटी जे आहे ते. तर हे केली ती. तर यावेळेस आपण नेक्स्ट दुसरीकडे काहीतरी प्लॅन बनवू जायचा. तर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे टाईम कोणती पण गोष्टी काही करायचं म्हणलं ना, टाईम नाही. सगळ्यात मेन सगळ्यात कॉमन प्रॉब्लेम हाच म्हणते सगळे लोक. कारण की सगळे जॉबला असते, एक एज नंतर सगळ्यांना कामाला जाणं लागतं. तर मेन गोष्ट काय असते, तर मग काम करता करता बाकीच्या गोष्टी सुटून जात्या. पण एवढी गोष्ट आहे, तसं बाकीच्या गोष्टी जर कंटिन्यू जर करत राहिलं तर एज वाढत जातं आणि हेल्थ पण खराब होत जाते. तर तुम्हाला जर यंग राहायचं असलं तर शॉक जिवंत ठेवा. शॉक असते ना आपले, तर आपला शॉक कसा आहे, व्यायाम करायचं, ट्रॅकिंग करायची, ह्याने काय होतं, शॉक जिवंत वय वाढतं. पण शॉक जिवंत राहिल्याने आणि वर्कआउट केल्याने आणि व्यायाम केल्याने माणूस यंग तर यंगच राहतो. ही मेन गोष्ट असते. आणि कसं आहे, काम तर सगळेच करते, काम करून सुद्धा प्लस एखादी गोष्ट पाहिजे आपल्यात. तर आपण मी जॉब पण करतो आणि ही पण गोष्ट करतो. तर हे दोन्ही पण गोष्टी केले ना, तर काहीतरी युनिक असतं, वेगळं असतं. आणि होतं ते, असं नाही की होत नाही, लय जणांचा प्रॉब्लेम आहे होत नाही म्हणून, पण होतं. कारण की आज आपला एक्झाम्पल तुमच्या समोर आहे, 95वा दिवस आहे आज. आपण करू राहिलो कंटिन्यू, अजून 365 दिवस करू चॅलेंज, त्याच्या पुढं पण करू. असं नाही की चॅलेंज खतम झालं, विषय संपला. तिथून पुढं कंटिन्यू करणार आहे आपण आता लाईफ टाईम कंटिन्यू. कारण की ती सवय पडून गेली आता बाहेरचं खायचं नाही, काही नाही, सगळं एकदम नॅचरल, एकदम साधं खायचं. हेच सगळ्यात मेन आहे. हेनेच थोडंसं फिट बॉडी वाटते. तर हे नक्की फॉलो करा. होतं सगळं, काय होतं फक्त आपल्या मनावर पाहिजे. मन म्हणलं तर करायचं, तर होतच ती सगळी गोष्ट. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा, मी प्रॅक्टिकल केली. कसं आहे, ज्या दिवशी हिल ट्रॅकिंग किंवा हिल ट्रेनिंग करतो आपण, त्यावेळेस काय होतं माहिती आहे का, पाय कसा पडतो आपल्याच कळत नाही. तर त्यावेळेस काय होतं, पाय मुचकायची शक्यता असते. थोडासा इंजुरी झाल्यावर उभं राहिलं, एवढी काही नाही आहे, पण 10% फक्त बस. ती स्ट्रेचिंग केल्यानं ओके होईल. पण कधी पण लक्ष ठेवा, ज्यावेळेस ट्रॅकिंग करते ना, हिशोबाने पाय ठेवायचा. कारण की आपण चढतो त्यावेळेस कळत नाही आपल्याला, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला पेन चालू होतो. त्याच्यामुळं कधी पण हिल ट्रॅकिंग केली तर लक्षपूर्वक करायची. प्री प्लॅनिंग कोणती झाली तुमच्या? ही कोणती प्री प्लॅनिंग घेतली आणि टोकली? प्री प्लॅनिंग कोणती याच्यात? तुम्हाला क्लिअर उदाहरण दी. मी 2 वर्ष आधी चालली ना ती. हाय, तर आपला वॉर्मअप झाला कंप्लीट. तर आज आपण असं काय जॉगिंग करू, 3 किलोमीटर जॉगिंग करू आपण. आणि आजचा वर्कआउट काय आपण ते इथे बघू. तर चला. नवीन बाजूला निघून राहिलो.
तर 3 किलोमीटर आपली जॉगिंग कंप्लीट झाली. कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण रनिंग करताना 1600 जर नाही मारलं तर आपण कधी पण रनिंग करताना किंवा जॉगिंग करताना तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा की स्टार्टिंग स्पीड ते एंडिंग स्पीड सेम पाहिजेत. कारण हे नाही तर आपल्याला रिझल्ट कळतं आणि आपण आपल्यात काय ग्रोथ होऊ राहिली आणि स्टॅमिना ही गोष्टी कळते आपल्याला. तर कसं आहे, तुम्ही स्टार्टिंगला जोरात वरछान, मग स्लो वरछान, मग एंडिंगला फास्ट वरछान, ह्याच्यामध्ये तुम्हाला स्टॅमिना कळत नाही आणि आपली स्पीड वाढू राहिली नाही वाढू राहिली काहीच कळत नाही. कारण का आपण ताकद लावतो आणि एका लेवलला कंटिन्यू स्टेपिंग चालली तर आपला रिझल्ट वाढतो. आज किती टायमात आलो, उद्या किती टायमात आलो हे कळतं नेमकी. तर ही गोष्ट नक्की फॉलो करा. स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड सेम. 1600 मीटरमध्ये पण तीच आहे. तुम्ही स्टार्टिंग ते एंडिंग स्पीड सेम ठेवा. हां, तुमच्यात जर ताकद असली, स्ट्रेंथ असली तर तुम्ही स्टार्टिंगला ओढू शकता किंवा एंडिंगला ओढू शकता. पण एवढं आहे, त्या एंडिंगला ओढण्यामध्ये तुमचा मधला टाईम हुकला तर पूर्ण गेम हुकून जाईल. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता पुढचा वर्कआउट काय ते बघू. चला आता खाली निघू आता. अय पुढच्या आल जमंग का? पुढच्या रविवारी म्हणलं त्याला. मग आता काही इंडोर गेलतो काय आपण काल? त्या गावरा बोलला कस का नाही, मला तेच वाटलं ग म्हणे डायलॉग कस का नाही मारला. तरी छो किती सेट मारले आपण? 3 ते 4 मारले. हाय, तर आपण 50-50चे 4 सेट मारले. तर चला पुढचा वर्कआउट काय ते बघू. किती मारलं? एक 60चा मारला, एक 65चा आणि आताच 70चा. 50-50 मारायला आलो.
तर चला 50-50 मारले आपण. नियमाच कुठं नाही जायचं भाई. तर चला आता स्किपिंग मारू आपण. सेट झालं आपले. तर स्किपिंग एक्सरसाइज कंप्लीट झाली आपली. तर आपण 5 सेट मारले 150-150चे. किती मारले? 100 नाही 50-50 मारले. 100चं मारलं बरं का आज म्हणजे काउंट करा वाटलं तर व्हिडिओ बनलेला आहे. गौऱ्या किती मारले? 50 मारले. 50चा फेड मारले. मी 150 मारले आणि 50 मारले. चल पुढचा वर्कआउट करतो. तर आज आपण स्किपिंग कंप्लीट झाली आपली. तर आता आपण काय करू, प्लँक वर्कआउट करू आणि आज थोडंसं वेगळा करू. रनिंग नाही आहे आज, थोडं डिफरंट वर्कआउट करू. तर काय करायचं तर चला बघू आपण, आणि त्याची बेनिफिट काय आहे वर्कआउट झाल्यावर आपण पाहू. चला. इन्व्हेस्टमेंट आणि इन्कम याच्यात फरक असतो. मला सांग तू 10 लाखाचा प्लॉट आहे. बरं इन्व्हेस्टमेंट चांगली. पॅन्डी किती गवरा घरात घालायला? 2 इंच पॅन्डी.
तर या एक्सरसाइजने काय होतं माहिती आहे का, पुरी बॉडी फ्री होऊन जाते. ही हप्त्यातून एकदा करा आणि याच्यामध्ये पुरा बॉडीला आपण काल ट्रॅकिंग केली. ट्रॅकिंगने कसं चढलं ना, कोणतं अवयवाचे कसं कधी वर्कआउट होतं कळत नाही, पण पूर्ण बॉडी जाम होऊन जाते. या एक्सरसाइजने कसं पूर्ण फ्री होऊन जाते. आणि बॅक साईडची पण फ्री होती, लेग पण फ्री होते, ऑल बॉडी स्ट्रेस होती. ही एक्सरसाइज हप्त्यातून 2-3दा तर नक्की करा. चला आता रेग्युलर आपलं चालू करू. बमकड होती बाबा ती गाडी. नसते तुम्हाला माहितीये का, मी जर त्याला गेलो ना, मी त्याला डायरेक्ट बोलतो या पोरात काम करणे किती येतो, तुम्हाला सरळ सरळ सांगतो. एवढे लाख काय बोलत नाही. एवढं छापेले बाहेर नाही का. वाईट धंदे किती लावून लागते. 10 लाख रुपये. चला आपला वॉर्मअप झाला आज कंप्लीट. आजचा वर्कआउट त्याला स्ट्रेचिंग केली आपण. फुल बॉडी स्ट्रेचिंग कधी पण करायची मेन गोष्ट. तर चला आता रोल एक्सरसाइज करू. अरे झाले का. ज्या गावचं पोलीस आपलं पोरगं झालं त्या गावाचं फुल सपोर्ट. काही पडला. तर आपण आजचा वर्कआउट कंप्लीट झाला. तर चला दोरी पण घ्या. तर आज आपण केले रनिंग केली. त्याच्यानंतर आपण स्किपिंग मारले, स्क्वॉट मारले आणि त्याच्यानंतर आपण बसून स्ट्रेचिंग केली. फुल वज्रासन, शीर्षासन सगळं जेवढे प्रकार आहे ना स्ट्रेचिंग केली. बॅकचे प्लँक एक्सरसाइज जेवढं आहे तेवढं सगळं केलं आज. तर हे कधी करायचं, हप्त्यातून एकदा करायचं. यांनी कसं आहे हप्त्यातून एकदा 2दा करू शकतो तुम्ही. पूर्ण बॉडी फ्री होऊन जाते. कधी पण तुम्ही ट्रॅकिंग केली व हिल क्लाइम्बिंग केली ना, तर हे सगळ्यात मेन गोष्ट असते. तर चला आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओला. बाय. पाणी होतं का. तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. चला बाय. मागच्या ॲडजस्ट चुकी झाली. माईक अशीच गोष्ट माईक विसरला होता बरं मागच्या वेळेस. म्हणजे आय थिंक असते सेल्फीने काढलं पुरं ध्यान त्याच्यात राहतं का. नाही इथं ठेवला होता मागच्या वेळेस त्याच्यामुळे झालं. हायलेक्स सस्तीवाली